नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय म्हणजे मराठी बिग बॉस सीझन 6। अगदी शेवटचे 2 ते 3 आठवडे राहिलेले आहे। आता जर आपण बघितलं तर आपल्याला 9 स्पर्धक मिळालेले आहे आपले, यापैकीच आता एक जण हे विनर होणार। आज जर आपण बघितलं म्हणजे कालच एक जण बाहेर गेला, म्हणजे अर्थातच प्रभू शेळके आपल्याला बाहेर जाताना दिसला। भरपूर चर्चा रंगली होती की मागचं समीकरण पुढे या सीझनमध्ये सुद्धा दिसू शकतं। अर्थातच सहानुभूतीचं कार्ड खेळण्यात आलं, सूरजला मागच्या सीझनमध्ये विनर बनवण्यात आलं, अशी भरपूर चर्चा रंगली होती। परंतु यावेळेस असंच काही गोष्टी घडता का यावर सुद्धा शंका होती, परंतु ती आता कुठेतरी थांबताना दिसते। कारण प्रभू काल आपल्याला घराच्या बाहेर जाताना दिसला। नक्कीच काय काय घडलं काल त्यावर चर्चा करूया, आणि कोणते 9 स्पर्धक आता बाकी आहे त्यावर चर्चा करूया। तर मागच्या आठवड्यात जवळपास 6 जण हे नॉमिनेट झालेले होते, त्यापैकी एक जण हे घराबाहेर जाणार हे निश्चित होतं। परंतु जी काल माहिती मिळाली त्यामध्ये तर 2 जण बाहेर जाणार आहे, काल एक जण बाहेर गेलेला आहे। आता आपण जर बघितलं तर याच्यामध्ये दीपाली सय्यद, सागर कारंडे, त्यानंतर राकेश बापट, अनुश्री माने, संकेत पाठक आणि रेवा हे स्पर्धक होते। यापैकी एक जण घराबाहेर जाणार होतं काल, आणि प्रभू, नक्कीच प्रभू हा सुद्धा होता। आणि यामध्ये जर आपण बघितलं तर शेवटी 2 जण उरले होते, एक जण आपल्याला यामध्ये सक्सेसफुली पार करताना दिसलं स्टेप, आणि शेवटी 2 जण उरले, रेवा आणि नक्कीच प्रभू। तर काल ही अनाउन्समेंट झाली, प्रभू घराबाहेर जाताना आपल्याला दिसला। आता प्रभू बाहेर गेलेला आहे म्हणजे ती जी चर्चा चालू होती की सहानुभूतीचं कार्ड खेळून परत एकदा प्रभूला विजेता करण्यात येणार। मागच्या सीझनमध्ये आपण बघितलं सूरज चव्हाण हा विजेता झाला होता, परंतु भरपूर अशी चर्चा रंगली होती की अभिजित दादा, अर्थातच अभिजित सावंत हा विनर झाला पाहिजे होता। अत्यंत चांगला गेम पहिल्यापासून तर शेवटपर्यंत हा अभिजित दादाने खेळलेला आहे, आणि त्यामुळेच त्यालाच विजेता केलं पाहिजे। परंतु बिग बॉसने सहानुभूतीचं कार्ड खेळलेलं आहे, सूरजला विजेता केलेला आहे, अशा भरपूर चर्चा रंगल्या होत्या। आणि तेच समीकरण पुढच्या सीझनमध्ये होणार का ही सुद्धा आता चर्चा चालू होती। नक्कीच आता रील स्टार म्हणा, मालिकेतील स्टार म्हणा, हे समीकरण आपल्याला दिसलंच होतं, त्यामुळे ही चर्चा रंगली होती। परंतु आता प्रभू हा घराच्या बाहेर गेलेला आहे, ती चर्चा आता नक्कीच थांबलेली आहे, आणि आपल्याला आता कोण विजेता होणार यावर नक्कीच सर्वांची नजर आहे। आता वळूया, आता कोण स्पर्धक बाकी आहे, नक्कीच त्यांची नावं आपण नक्कीच घेऊया। यामध्ये जर आपण बघितलं तर आता दीपाली सय्यद, त्यानंतर सागर कारंडे, त्यानंतर तन्वी कोलते, अनुश्री माने, विशाल कोटियन, राकेश बापट, संकेत पाठक, राखी आणि रेवा हे स्पर्धक, अर्थातच 9 स्पर्धक आता बाकी आहे। नक्कीच एक जण आपल्याला जाताना दिसणार, अगदी 3 आठवडे आता फक्त बाकी आहे। त्यापैकी नक्कीच आपल्याला एक विनर मिळणार आहे, जी शक्यता वर्तवली जाते। आता जे आपण पूर्ण जर बघितलं, पूर्ण सीझन जर बघतोय तर नक्कीच आपल्याला 2 जर सांगायचे झाले स्पर्धक, तर यामध्ये विशाल कोटियन अत्यंत कडक खेळताना दिसतोय। विशाल नक्कीच काही निगेटिव्ह असेल, काही पॉझिटिव्ह गोष्टी असेल, परंतु अत्यंत कडक खेळताना दिसतोय। आणि दुसरं नाव, नक्कीच फॉलोअर्स खूप वाढताय सध्या, काय इंडिव्हिज्युअली गेम खेळतीये हा नक्कीच दिसतोय, त्या प्रमाणात नाहीये, परंतु सध्या जी चर्चा रंगतीये त्यानुसार सांगणं गरजेचं आहे। तर तन्वी कोलते सुद्धा आपल्याला नक्कीच दिसू शकते टॉप 2 मध्ये। तर हे 2 जण आहे, विनर कोण होणार नक्की कमेंट करून सांगा। परंतु तन्वी सुद्धा सध्या नाव चर्चेत येतंय, स्वतंत्र गेम खेळतीये, कडक गेम खेळतीये। नक्कीच जे टास्क आहे अत्यंत कडक खेळताना आपल्याला दिसते, पुरुष असू द्या महिला असू द्या तो भेदभाव न करता ती अत्यंत कडक खेळताना आपल्याला दिसते प्रत्येक टास्क। तिचं सुद्धा नाव अत्यंत समोर येताना दिसतंय। तर विशाल आणि तन्वी हे आपल्याला दिसू शकतात। तुम्हाला काय वाटतं, कोण विजेता होणार नक्की कमेंट करून सांगा। बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।